भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये झालेल्या दमदार पावसाने पंढरपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पंढरपूरमध्ये चंद्रभागा 64,000 क्यूसेक इतका विसर्ग या ठिकाणी चंद्रभागेतून सुरू आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये जोरदार पावसाची संततधार सुरू असल्याने पंढरपूरमध्ये पूरस्थिती आहे। पंढरपूरमधील चंद्रभागेच्या तीरावरून आढावा आमचे प्रतिनिधी भारत नागरेंनी घेतलेला आहे। भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नीरा आणि उजनीतून मोठ्या प्रमाणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। काल जवळपास 70,000 क्युसेस इतक्या विसर्ग हा चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेला तर वीर धरणातून नीरा नदीत देखील जवळपास 23,000चा विसर्ग सोडण्यात आला होता। आता पंढरपूरमध्ये खरं तर चंद्रभागा नदी दुतडी भरून वाहते आहे। चंद्रभागा नदी पात्रातील सर्व भक्त पुंडलिक मंदिरासह सर्व साधू संतांची मंदिर असतील, समाधी असतील ते आता देखील पाण्याखाली गेले। तर आपण बघतोय की खरं तर चंद्रभागेचे पात्र आता ओसंडून वाहत आहे। जवळपास घाटाच्या अनेक पायऱ्या बुडालेल्या आहेत, घाटाला पाणी लागलेलं आहे आणि चंद्रभागेवरचा जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। आपण पाहतो की समोर असलेलं हे प्रभुपाद घाट देखील पाण्याखाली गेलेला आहे। एकूणच आपण बघतो की पंढरपूरमध्ये सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे। पूरस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते। आता तर खरं तर पंढरपूरमध्ये चंद्रभागा ही जवळपास 64,000 क्युसेक्स इतक्या विसर्गाने चंद्रभागा प्रभावित झालेली आहे। नीरेतून येणारा प्रवाह आता सकाळपासून काही प्रमाणात कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळे काही पुढच्या काळामध्ये चंद्रभागेची पाणी पातळी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल। मात्र जर पुणे आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असाच सुरू राहिला तर कदाचित चंद्रभागेच्या किंवा भीमा नदीच्या